काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न होगडी अनेक बोलाविती फार थोर बहु नावडती तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न होगडी भाविके त्यांची आवडी मोठी भाविके त्यांची आवडी मोठी तुका मने मिठी घाली जीवे तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न होगडी मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजीर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरु अति मन भावन सिया राम मैं सब जग जानी सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय हो मला सर्वजण राम सिया राम जय जय वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां विना पश्यन्ति सिद्धस्वान्तस्तमीश्वरम् मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीराम चन्द्रकृपालो भजमन हरन भवभयदारुणं नव कंजलोचन कंजमुखकर कंजपद कंजारुणं श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो हरमन हरि गोपाल बोलो हरमन हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो
होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न हो गडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचं शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची शुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत विश्ववंदे विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील हा 4 चरणाचा अभंग आहे। आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त आणि भगवंताचा संवाद प्रतिपादन करतात। विठ्ठला विठ्ठल भक्त आणि भगवंताचा गोड असणारा संवाद आपल्याला जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत प्रतिपादन करतायत। काही ठिकाणी आपल्याला संवाद पाहायला मिळतो, काही ठिकाणी आपल्याला वाद पाहायला मिळतो, काही ठिकाणी आपल्याला वितंडवाद पाहायला मिळतो, काही ठिकाणी आपल्याला अनुवाद पाहायला मिळतो। असे अनेक वादाचे प्रकार आहेत। त्यापैकी एक असणारा संवाद आणि तोही दिव्य असणारा संवाद तो काय तुमचा आमचा संवाद नाही, तो भक्ताचा आणि देवाचा संवाद आहे। अगदी लढीवाळ भावनेतून भगवान परमात्मा असणाऱ्या प्रिय भक्तांच्या ठिकाणी काकुलती येतो आहे आणि त्यांना सांगतो तुमच्याशिवाय मला करमत नाही, एक क्षणभरही तुमच्याशिवाय करमत नाही। भगवंताला एक क्षणभर निवडलं होतं तर तो काकुलती आला आणि काकुलती येऊन म्हणू लागला, अरे एवढ्या दिवसापासूनचे आपण मित्र आहोत, लहानपणापासूनचे आपण मित्र आहोत, नवे नवे अजूनही लहानच आहोत कारण बाललीला आहेत ना त्या। आणि भगवान परमात्मा असणाऱ्या सवंगाड्यांसोबत मित्रांसोबत म्हणू लागला, अरे आपण काय आत्ताचे गडी आहोत का, आपण जुने मित्र आहोत। गडी म्हणजे कामगार नव्हे, गडी म्हणजे मित्र आहे की नाही। तुम्ही माझे जुने मित्र आहात, एरवी तुम्ही मला किती प्रेम देताना आज काय असं झालं तुम्हाला की तुम्ही मला त्या ठिकाणी बाजूला करत आहात। असं काकुलती आला देव। आणि एवढं करूनही त्या ठिकाणी देवानं अगदी विनम्र भावाने सांगितलं बरं का, अहंकारानं नाही सांगितलं। अहंकार लगेच लक्षात येतो, काकुलती येऊन सांगत होता, मात्र त्यांनी देवानं भक्ताला जाणीव करून दिली की बाबांनो एरवी मला आणखी भरपूर बोलावणारे आहेत, देवाला बोलावणारे भरपूर आहेत, मला बोलावतात, पण ते मोठी माणसं मला आवडत नाही। मला असणारी प्रेमळ माणसं, गरीब माणसं, शांत माणसं, परस्परावरती प्रेम घेणारे देणारे अशी माणसं मला आवडतात। ते असतील मोठी पण मला ती आवडत नाही। तुम्ही माझ्या आवडीचे आहात म्हणून मला काही निवडू नका। अरे देवाला भक्तांची आवड असते। तुकोबाराय म्हणतात भाविके त्यांची आवडी मोठी, खूप मोठी, म्हणजे देवाला एवढे भक्त आवडतात की प्राणाही पेक्षा भक्त कसे आहेत, देवाला प्रिय आहेत। म्हणून तो काय करतो आहे, काकुलती येऊन त्यांच्या पायाला मिठी घालतोय। तुका म्हणे मिठी घाली जीवे, गळा भेट देतो, मी जाणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही काय माझे आत्ताचे गडी नाही, तुमची मज लागली सवय, तुमची मला सवय लागली, ठाईचे नवे न हो गडी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। विठ्ठला अभंगावरती विस्तृत काही बोलण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिहार द्यावा लागेल। तो म्हणजे असा की त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे त्रिभुवनात पवित्र असणारं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नेवासा, जिथे माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या उद्धाराचा त्या ठिकाणी ठेवा त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे। माऊली ज्ञानोबारायांनी पैस खांबाला टेकून भगवान परमात्म्यानं आपलं उद्धारक असणारं ज्ञान कुरुक्षेत्रावरती धर्मक्षेत्रावरती अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला दिलं होतं। मात्र ते ज्ञान सांगत असताना भगवंतांना काय केलं,
भाषा जरा वेगळी वापरली ती आपल्याला कळेनाशी झाली. संस्कृत भाषा जगाशी कळेना. आणि मग ही संस्कृत भाषा जर कळाली नाही तर जगाचा उद्धार होणार नाही. जगाचा उद्धार व्हावा एवढ्या करता संत होऊन पुन्हा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी नेवाशाला अवतार घेऊन पुन्हा आपल्याला आपलं उद्धारक असणारं ज्ञान सांगितलं. अशा पवित्र तालुक्यामध्ये आपलं हे पुनद गाव. लक्षात येतंय आपलं हे पुनद गाव. आणि आपल्या या पुनद गावामध्ये गेल्या महिन्यापासून असणारा कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा हा जो कार्तिक मास आहे, कार्तिक महिना आहे, या महिन्यामध्ये जे ज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या जवळ असणारं नेवाशाला सांगितलं त्याच ज्ञानाचा अनुवाद आपण या ठिकाणी महिनाभर केला. विठ्ठल विठ्ठल पवित्र महिना आहे. आपलं गाव संत महंत भगवंताच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं आहे. साक्षात प्रभू रामचंद्राचं अधिष्ठान या ठिकाणी आहे. आणि देव भक्ताचा संगम आपण मध्ये आहोत. आणि असणारा असा देव भक्ताच्या संगमामध्ये आपण आज काल्याचा प्रसाद करणार आहोत. गेली महिनाभरापासून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. अरे मूर्ख जरी असला एखादा मूर्ख आहे त्याला काहीच कळत नाही अशालाही ज्ञान होईल. अरे ज्याला वाचता येत नाही त्यानं फक्त ज्ञानेश्वरीवरून बोट जरी फिरवलं तरी त्याला वाचता येईल अशी असणारी अगाध ग्रंथ सम्राज्ञी म्हणून जिला संबोधलं गेलं संतांनी ते ज्ञान आणि आपल्याला वाचायला मिळतं. आपण भाग्यवान आहोत. आणि एक दिवस नाही तर अखंड पवित्र असणाऱ्या महिनाभर आपण त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे. भाग्यवान माणसं आहेत की ज्यांनी पारायणाकरता वेळ दिलेला आहे. भाग्यवान माणसं आहेत की ज्यांनी कार्तिक मास मध्ये अखंड त्या ठिकाणी पहाटे झोपेचा त्याग करून काकडा भजन केलेलं आहे. भाग्यवान आहेत ते की ज्यांना संतांच्या वाङ्मयाचं अनुवादन करण्याकरता त्याचं पारायण करण्याकरता वेळ मिळतो ते माणसं भाग्यवान आहेत. आणि खरोखर आपलं पुनद गाव खरोखर पुण्यवानच आहे. म्हणून पुण्यवान गावामध्ये या ठिकाणी पुण्य संपादन करण्याकरता ज्ञानेश्वरीचं अखंड त्या ठिकाणी काय केलं आपण पारायण केलेलं आहे. तसं तर 8 दिवसाचं पारायण 3 दिवसाचं पारायण महिन्याचं पारायण हे धार्मिक कार्य आहे. हे आपण कितीही दिवस करू शकतो. मात्र पारमार्थिक कार्य आणि सांसारिक कार्य याच्यामध्ये फरक आहे. पारमार्थिक कार्याची सांगता होते, सांसारिक कार्याची सांगता होत नाही. मी पुढे जाऊन बोलेल. सांसारिक अगदी थोडक्यात उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आपण घर बांधायला घेतलं हे सांसारिक कार्य की पारमार्थिक कार्य? बोला बोला. घर बांधायला घेतलं हे सांसारिक कार्य आहे. आणि ते आता स्लॅब टाकला, स्लॅब टाकल्याच्या नंतर आपण घर भरणी केली, घर भरणी करून आपण तिथे राहायला गेलो. कुणी पाहुणे रावळे त्या ठिकाणी आले बघायला आणि मग बघत बघत सगळं घर बघितलं आणि वरती कुठं गेले? स्लॅब वरती गेले. स्लॅब वरती गेल्याच्या नंतर पाहुण्यांनी विचारलं का हो घर पूर्ण झालं? म्हणे हो घर भरणी केली. गाव जीव घातलं. अहो म्हणे हे गज कशाला काढून ठेवले? हे गज कशाला काढून ठेवले? याचाच अर्थ असा आहे की सांसारिक कार्यामध्ये सांगता होत नाही. ते कायम अपूर्णच व राहणार आहे. म्हणून सांसारिक कार्य अपूर्ण राहतं आणि पारमार्थिक कार्य हे पूर्णत्वाला जातं, त्याची सांगता होते. आता याच्याच उलट आपलं मंदिराचं कार्य चालू आहे. हे मंदिराचं कार्य चालू आहे. आपण पाया घेतलेला आहे. त्या ठिकाणी बीम उभे राहिलेले आहेत. काय म्हणतात? बीम कॉलम उभे राहिले. स्लॅब टाकला, शिखर बांधलं. शिखरानंतर आपण त्याच्यावरती सुवर्ण कळस बसवला. आता काही राहिलंय का? कळस झाला. वरती एखादा गज कुठल्या मंदिरावरती पाहिलाय तुम्ही? गज शिल्लक राहिलाय कळसाच्या वर? नाही नाही नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ते कार्य पूर्ण झालं. कशाप्रमाणे? जशी एखादी गंगा डोंगरावरून निघाली, समुद्राला जाऊन मिळाली की तिच्या जीवनाला पूर्णत्व आहे. सुवर्णाला 16वा कस लागला की सुवर्ण शुद्ध झालं आणि देवळाचा कळस त्या ठिकाणी स्थापन झाला की ते कार्य पूर्ण झालं. म्हणून पारमार्थिक कार्याची सांगता होते, सांसारिक कार्याची सांगता होत नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात देऊळाची आकामा कळसू परमगंगेसी
सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. मंदिराचं काम झालं की त्याला सांगता आहे. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे, पारमार्थिक कार्यामध्ये सांगता होते. सप्ताह 8 दिवसाचा करा, महिन्याचा करा, वर्षाचा करा, 3 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा, सांगता ही ठरलेली आहे. म्हणून आपण जो कोजागिरी पौर्णिमेला संकल्प केला होता, 300 ओव्या वाचून आपण 30 दिवस पूर्ण पारायण केलेला आहे. आणि मग पारायण पूर्ण झालं की मग ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमत्सु मा विद्विषावहे. हे पूर्ण झालं म्हणून पूर्ण सांगता करायची म्हटलं की थोरा मोठ्यांनी प्रघात घालून दिलेला आहे. धार्मिक कार्य सप्ताह असेल, पारायण असेल, काकडा भजन असेल, याची सांगता आपण भगवान परमात्म्याच्या लीला वर्णन करून काल्याच्या प्रसादानं सांगता करावी. आणि तो कार्यक्रम आपल्या पुनद गावातील असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी, गावातील असणारे भजनी मंडळी, सर्व वारकरी मंडळी, या ठिकाणी योगदान देणारी, सेवा करणारी सर्वांच्याच माध्यमातून या 1 दिवसीय काल्याच्या कीर्तनाचं आयोजन विठाला विठाला सुंदर असं आयोजन नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे, भजनी मंडळांनी केलेलं आहे. तत्संबंधाने अन्नदानही आहे. त्यांच्याकडून आपल्याला काल्याचा प्रसाद अण्णासाहेब नानाभाऊ वाघमारे यांच्याकडून आपल्याला प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, सर्व परिसरातील टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, आपण सर्व थोर ज्येष्ठ श्रेष्ठ अधुर्युग कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी महाराज, साऊंड सिस्टीम वाले सगळेच या ठिकाणी. आणि हे बाल गोपाळ खरा काला हा आहे बर का. आणि आपलं जे पारमार्थिक कार्याचं फळ काय असेल ते हे माझ्या मागे आहे. आपल्या परिसरामध्ये जो काही परमार्थ आहे आणि तो परमार्थ पुढे चालू राहण्याकरता हे फळ भगवंताने आपल्या पदरात दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी असणारे छोटे छोटे बालक टाळ घेऊन उभे आहेत. ही परमार्थाची आपली फलश्रुती आहे. कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, मृदंग सम्राट योगेशजी महाराज शेजुळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य प्रोफेसर आहेत, तसे वेळ काढून परमार्थही करतात, त्यांनाही धन्यवाद. अतुलजी महाराज पटारे, आदरणीय गोडगळ्याचे असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण उमेशजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज आहेत. आमचे नवनाथ भाऊ आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, नेहमी कुठेही भेटत राहतात, प्रेमानं बोलतात. आणि आपलं सेना महाराज मंदिराकडेही नेवाशाला कधी मध्ये येतात. आमचे दत्ता भाऊ, हे दारकुंडे परिवार हा आमच्यावरती प्रेम करतो, तुम्हीही प्रेम करतात. परंतु काही ओळखीचे आहेत आणि काही अनोळखी आहेत, सगळ्यांचंच प्रेम आहे म्हणून तर इथं येणं झालेलं आहे. मग आमचे गावचे जावई आहेत, सुपेकर परिवार आहे की नाही, त्यांनी शूटिंगचं वगैरे करतात. आमच्या माता भगिनी आहेत, लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गावातील, ज्यांनी परमार्थ टिकवला. आणि परमार्थाची जी पुंजी आहे, जो वारसा हक्क आहे, तो आतापर्यंत आपल्यापर्यंत आणून पोहोच केलेले ही सर्व मंडळी इथे आहेत बरं का. यांनी हा परमार्थ टिकवलेला आहे, वाढवलेला आहे. म्हणून आज ही मंडळी उभी आहेत आणि ते बसून ऐकतायत. विठ्ठल लेकुरवाळी मातेच्या कृपेनं ही सगळी टाळकरी मंडळी, लेकुरवाळी आखाडा गावातली ही आहेत. आमचे भविष्य इथं उभं आहे नाही का, दारकुंडे परिवारातील सोहम आहे आणि शिवराज आहे. एक राऊत बाबांकडे आहे आणि एक असणारे जंगले महाराज शास्त्री डोंगरगण येथे शिकतो आहे. आपल्या गावचं सौभाग्य आहे महाराज, गावात एक तरी कोण असावा, एखादा तरी हरिभक्तीपरायण असावा. गावातच नाही तर घराघरामध्ये एक तरी हरिभक्तीपरायण असावा. तेवढ्या करता अरे गेलेले पितर देखील म्हणतात, स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट, वंशी भक्तराज व्हावा. कोणी आमच्या वंशात एखादा भक्त व्हावा, त्याने देवाची सेवा करावी, संतांची सेवा करावी, ग्रंथाची सेवा करावी. आणि आमच्या करता त्यानं काय सकळ कुळासी तारी सकळ कुळासी तारी सकळ कुळासी तारी सकळ कुळासी तारी धन्य हरी भक्त जन्मले जावंशी, धन्य हरी भक्त जन्मले जावंशी. सकळ कुळासी तारी सकळ कुळासी
धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळासी तारी येले. तोच तारणारा आहे. हे पारमार्थिक फळ दिसत नाही महाराज. माणसं म्हणतात हे काय रोज काकडा करतात, आम्हाला झोपा येत नाही इकडे. हा तिकडे भोंगा करा. तू पाकिस्तानला जायला राहायला, इथं कशाला थांबला? करतात की नाही? गाव ही चालू आहे महाराज. कसा उद्धार होणार आपला? ते काकडा करू द्या, पारायण करू द्या, भजन करू द्या, अन्नदान करू द्या, वारीला जाऊ द्या, त्यांचा उद्धार हा ठरलेला आहे. माणसं म्हणतात त्यांना काही काम नाही म्हणून वारीला जातात, त्यांना काही काम नाही म्हणून उगाच मंदिरात जाऊन बोंबलतात. असं नाहीये. बाकी तुम्ही कितीही भौतिक गोष्टी तुम्ही प्राप्त केल्या त्या सोबत येत नाही. धनानी भूमोपश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. फक्त सोबत कर्म येतात. ते मग कसं करावं? ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. आपण सगळे शरणागत आहोत महाराज. ज्या अर्थी आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण महिना पारायण होतंय. आपलं गाव देवाला समर्पित आहे महाराज. देवाशी निगडित आहे, देवाच्या सेवेत आहे, पारमार्थिक कार्य करणारा आपला गाव आहे. आणि पारमार्थिक गाव असल्याशिवाय हे असं कार्य होत नाही महाराज. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. एकतर भाग्यवान महाराष्ट्रात जन्म मिळाला, एकतर भाग्यवान जिथे माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली अशा परिसरात आपल्याला जन्म मिळाला. आणि परिसरात जन्म मिळून याकरता भाग्यवान मला म्हणायचंय की आपण रोज माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेला अक्षर ना अक्षर त्या ठिकाणी वाचतो आहोत आणि आपण तो परमार्थ आपला चालू ठेवत आहोत. असं गोड असणारं आयोजन नियोजन एवढ्याही प्रतिकूल वातावरणामध्ये जर आपला परमार्थ टिकून आहे तर तो देणार आहे महाराज. तो देणारच आहे आपल्याला. कशात न कशात देणार आहे. फक्त आपण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. गोड असणारी आमची आदरणीय हरिभक्तीपरायण जगदीशजी महाराज दळे यांची गोड असणारी दळे मंडप साऊंड सिस्टीम गोड सर्व्हिस आहे महाराज. गोड सर्व्हिस देतात. मंडपही छान आहे, साऊंड सिस्टीमही छान आहे आणि त्यांचा स्वभावही गोड आहे. जे म्हटलं ते, इको म्हटलं इको द्या, बेस म्हटलं बेस देतात, गेन म्हटलं गेन देतात, ज्याला गेन नाही त्याला गेन देतात. असे असणारे दळे पाटील या ठिकाणी साऊंड सर्व्हिस आहे त्यांची. सगळ्यांना धन्यवाद देतो. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन सगळ्यांच्या चरणी या नारदाच्या गादीवरून विनम्र भावे अभिवादन करतो आणि उर्वरित 1 तासामध्ये आपल्या चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न. विठाला विठाला कुलती येतो हरी क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न हो गडी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगून गेलो की भगवान परमात्म्याचा आणि भक्ताचा या अभंगामध्ये तुकोबाराय संवाद वर्णन करतात. आपण व्यवहार करत असताना, मानवी जीवन जगत असताना आपण पाहतो, आपल्या लक्षात येतं, आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी आपल्याला संवाद पाहायला मिळतो, काही ठिकाणी आपल्याला वाद पाहायला मिळतो, काही ठिकाणी वितंडवाद पाहायला मिळतो आणि काही ठिकाणी आपल्याला अनुवाद पाहायला मिळतो. मग वाद चांगला, वितंडवाद चांगला, अनुवाद चांगला की संवाद चांगला, याचं चिंतन करायचं आहे. विठाला विठाला. आतापर्यंतचा इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी वाद केला, परस्परामध्ये वाद केला, त्यांच्या जीवनामध्ये काहीही फळ त्यांना मिळालं नाही. कोणत्याही कारणावरून असू द्या, ज्यानं वादामध्ये डोकं घातलं त्याला आतापर्यंत सहज माणसं बोलून जातात. ज्येष्ठ माणसं आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण परिसराचं भूषण आहे ना बाप्पू महाराज गारुडे, बरं का, आता माफ करा, आप्पा म्हणा नाही तर बाप्पा म्हणा, कसं आप्पा म्हणन तसं. विठाला विठाला. ज्येष्ठ माणसं पावलाला सांगतात. ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाद दिसला त्या त्या ठिकाणी जाऊन ते बोलण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबांनो वाद करू नका. वादात आतापर्यंतचा इतिहास आहे, वादात कुणालाच काहीही फळ सापडलं नाही. आर्थिक हानी आहे, मानसिक हानी आहे, अशा अनेक हान्या आहेत की त्या वादामध्ये. आणि इतिहास पहा ना तुम्ही, रामायण आहे, महाभारत आहे, अनेक ग्रंथामध्ये आपण पाहतो ज्यांनी ज्यांनी वाद घातला. कशावरून वाद घातला? कुणी अन्नावरून वाद घातला, कुणी धनावरून वाद घातला, कुणी मानावरून वाद घातला की नाही? मला मान मिळावा,
मला अन्न मिळावं, दुसरे उपाशी राहिले तरी हरकत नाही, मला मिळालं पाहिजे, धन मला मिळालं पाहिजे, आणि मला मिळण्याकरता मी कुणाही सोबत वाद घालायला तयार आहे. महाभारतामध्ये काय घडलं महाराज? माझं ते माझं आणि तुझं ते तुझं, असं घडलं का? नाही. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं. काय निर्माण झालं त्याच्यातून? वादच निर्माण झालं. कुरुक्षेत्र त्या ठिकाणी रक्ताने लाल झालं महाराज. काय हाताला लागलं? काहीच हाताला लागलं नाही. अरे जिथे देवानं तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मला वादात जास्त पडायचं नाही, देवानं वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अरे 5 गावं तरी द्या, त्यांनी सांगितलं सुईच्या टोकावरती बसेल एवढी येऊन बसलात. असं त्या ठिकाणी त्यांचा अधिकार त्यांना देण्याकरता, त्यांचं धन त्यांना देण्याकरता तयार नाही. म्हणून वाद झाला. वादातून त्या ठिकाणी युद्ध झालं, आणि युद्ध होऊन त्या ठिकाणी ज्यांनी चांगल्याला त्रास दिला ना, जे वाईट होते त्यांचीच काय झाली? हानी झाली. हे 100 होते आणि ते 5च होते. असं काही नाही एखादा म्हणेल माझ्याकडे खूप मनुष्यबळ आहे मग मी रेटीन बांध, असं काही नाही. एक काडी सुद्धा भरपूर झाली माणसाला. कशाला? मृत्यूला. भगवान कृष्ण परमात्म्याचा मृत्यू कशानं झाला हो? एवढीच काडी होती, त्याचा काय झाला? बाण तयार झाला. आणि ती काडी, सांगायचं तात्पर्य एक आहे की कुणापासून कुणालाही कमी लेखू नये. कधी कधी छोटा काटा, अगदी चिमूट काटा जरी असला तरी माणसाला खाली वाकायला लावतो की नाही? चिमूक काटा खाल्लं ताकद राहते की त्याच्यात, तरी माणूस खाली वागतो, पुन्हा पायाकडे पाहतो. सांगायचं तात्पर्य एक आहे, वादातून काही एक प्राप्त होत नाही. याच्यानंतर येतो तो वितंडवाद. वितंडवाद. आता वादात तरी परस्परामध्ये मी जर तुमच्यासोबत वाद घातला तर तुमचं बोलणं मला ऐकावं लागतं, मग मी त्याच्यावर कमेंट करत असतो. हा वाद झाला. म्हणजे परस्पराचं बोलणं ऐकतात, तरी बोलतात मोठ्या मोठ्याने. बरं अंतर किती राहतं त्यांचं? अंतर किती राहतं? भांडणाऱ्या लोकांचं अंतर किती राहतं? जवळ जवळ राहतात एकदम. असं नाही की एक त्या बांधाला आणि एक ह्या बांधाला, मग ओरडतात मोठ्याने. एवढं जवळ असून देखील ऐकायला येत नाही. का ऐकायला येत नाही? स्वार्थ आडवा येतो. हा वाद एक वेळेला चांगला, पण वितंडवाद कशाला म्हणायचं? पुढच्याचं खरं जरी असलं तरी मी ऐकायला तयार नाही, त्याचं ऐकूनच घ्यायचं नाही. मी म्हणतो तसंच, ते आप्पा म्हणतो तसं नाही, मी म्हणतो. हा प्रत्येक वादामध्ये, वितंडवादामध्ये पुढच्याचं काहीही एक ऐकलं जात नाही. वितंडवाद करणारी माणसं आपण पावलोपावली पाहतो. आता वादातही काही सापडत नाही, त्याचा अर्थ वितंडवादातही काही एक सापडत नाही. उगच माणसं वितंडवाद करत राहतात. काहीतरी ताकदीची घमेंड असती, काहीतरी धनाची घमेंड असती, काहीतरी पाठीमागे असणारं जे बळ आहे, मनुष्यबळ, त्याची घमेंड असती. म्हणून तो पुढच्याचा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार होत नाही. मात्र वितंडवादात काही एक सापडत नाही. याच्यानंतर येतो तो संवाद. संवादामध्ये साध्य होतं बघा. विठ्ठल संवाद केला भगवान परमात्म्यानं. कुणासोबत? अर्जुनासोबत. अर्जुनासोबत संवाद केला. काय निर्माण झालं? श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीतेचं एवढं असणारं अगाध ज्ञान आता त्या वादाच्या ठिकाणी, जिथे वितंडवाद चालू होता, वाद चालू होता ना, त्या वादाच्या ठिकाणी असणारं हे ज्ञान प्रगट झालं. एवढ्या वादळात काय लावला त्यांनी? वादळात दिवा लावला महाराज. भगवान परमात्म्याने असणारं ज्ञान त्या कृष्ण असणाऱ्या अर्जुनाला सांगितलं. अर्जुनानंही काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत देत भगवंतानेही काही न विचारताही त्याला काही ज्ञान सांगितलं. हा संवाद झाला. श्रीकृष्ण अर्जुन काय? श्रीकृष्ण अर्जुन वादे, वितंडवादे. हा संवादे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. काय निर्माण झाली? श्रीमद भगवद्गीता. तुमचा आमचा उद्धार होण्याकरता ती ज्ञान संपदा असणारी गीता तयार झाली महाराज. आणि अशी गीता आहे. गीता 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 बोला बोला. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया.
नाही पुनरावृत्ती तयानारा नाही पुनरावृत्ती तयानारा नाही पुनरावृत्ती तयानारा गीता 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 वाचे जे मनाती नाही पुनरावृत्ती तयानारा नाही पुनरावृत्ती तयानारा गीता 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 वाचे जे मनाती नाही पुनरावृत्ती तयानारा नाही पुनरावृत्ती तयानारा आता भगवान परमात्म्याचा आणि कृष्णाचा संवाद झाला आणि संवादातून अशी गीता निर्माण झाली की ती गीता त्या गीतेचं निस्ता आपण बाकीचे श्लोक जाऊ द्या पण तिच्या नावाचं जरी नामस्मरण केलं गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानारा परत परत जन्म नाही परत परत मरण नाही फक्त गीता गीता म्हणावं काहीच करू नये गीता गीता म्हणायचं फक्त काम करताना गीता गीता जेवताना नका म्हणू जेवायच्या अगोदर म्हणा नाही तर जेवल्यावर म्हणा आहे की नाही झोपायच्या आधी म्हणायचं आणि झोपेतून उठल्यावर म्हणायचं झोपेत काही अहो दिवसभर एवढं गीता गीता म्हणावं की झोपेत सुद्धा बरळताना त्यानं काय म्हणावं गीता गीता म्हणावं ज्ञानेश्वरी म्हणावं देवाचं नाव यावं संताचं नाव यावं एवढा परमार्थाचा त्या ठिकाणी काय व्हावा प्रभाव आपल्या देहावरती व्हावा विठ्ठल संवादातून निर्माण झालेली गीता आणि फळ काय तर नाही पुनरावृत्ती तयानारा म्हणजे संवादामध्ये त्या ठिकाणी काही ना काही फळ प्राप्त होतंय त्यानंतर येतो तो अनुवाद अनुवाद कशाला म्हणायचं आपण जे काही गोष्टी असतात वाचण्यासाठी वापरतो इतर जे अभ्यासासाठी वापरणारी जी पुस्तिका आहेत ते पुस्तक वाचून आपल्याला काही एक फायदा होत नाही मात्र संतांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचा जर आपण अनुवाद केला अनुवाद म्हणजे त्याचं वाचन करायचं त्याचं काय करायचं वाचन करून विठ्ठल विठ्ठल अर्थ कळून घ्यायचा अर्थ कळून घेतला आणि त्या अर्थ कळाल्याच्या नंतर आपण जर अनुवादात्मक किंबहुना त्याचं अनुसरण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी जसं सांगितलं तसं त्याचं अनुसरण करायचं अनुकरण करायचं अनुवाद करता करता अनुसरण करायचं नक्कीच संतांच्या शब्दानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही फळ काय आहे तुकोबाराय म्हणतात करोनी गोपाळ काला सेवू करोनी गोपाळ काला सेवू करोनी गोपाळ काला सेवू करोनी गोपाळ काला सेवू हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवू करोनी गोपाळ काला सेवू हेची अनुवाद करोनी गोपाळ काला देव करोनी गोपाळ काला देव हे अनुवाद कोणते तुका म्हणे शेष सेविना आवडी वचन न मोडी बोलिले ते विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत काय करावं काय नाही करावं काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे पंथे चालू जाता पंथे चालू जाता पंथे चालू जाता पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही पंथे चालू जाता चालू जाता न पडे गुंता कोठे काही न पडे गुंता कोठे काही जीवन ते चालू जाता जीवन ते चालू जाता
जीवनाचा काला झाल्याशिवाय राहणार नाही आणि नाही आपण त्याचा अनुवाद केला तर आपल्या जीवनामध्ये कालवा कालव बोला बोला आपल्या जीवनामध्ये कालवा कालव झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला त्याकरता अनुवाद करायचा. आणि अनुवाद कशाचा करायचा आजच्या दिवसाच्या संबंधानं जर पाहायचं झालं तर संत महात्मे सांगतात की त्या ठिकाणी काला म्हटलं की काल्यामध्ये आपण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी 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 भावाचा घरी ते उच्चानीच्या अधिकारी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भावाचा घरी ते उच्चानीच्या देवानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं चिंतन संत महात्म्यांनी ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आलेलं चिंतन आपण त्याचा काय करायचा अनुवाद करायचा. अनुवाद करता करता आपण करोनी गोपाळ काला शिव चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते आजच्या दिवशी त्याचं वर्णन करायचं असतं. आणि ते वर्णन केल्याच्या नंतर जो आपण स्वयंपाक केलेला आहे तो स्वयंपाक त्या स्वयंपाकामध्ये काय होणार आहे त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होणार आहे. सत्यनारायण पूजा जोपर्यंत सत्यनारायणाची पूजा होत नाही तोपर्यंत तो शिराच आहे. आणि ज्या वेळेला ती सत्यनारायणाची पूजा पूर्ण झाली की तो शिरा न राहता तो प्रसाद होत असतो. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते. आणि प्रसन्नता समाधान आनंद या पलीकडे कोणता काला हवाय आपल्याला याच्या पलीकडे काहीच लागत नाही. प्रत्येकाला लागतं आनंद, प्रत्येकाला वाटतं समाधान असावं आणि प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन कसं असावं प्रसन्न असावं. आणि ते प्रसन्न करण्याकरता आपल्याला प्रसाद खायला यावा लागेल. नुसता प्रसाद तसा मिळत नाही. अगोदर आपल्याला चरित्र वर्णन करावं लागेल, त्याचा अनुवाद करावा लागेल. तो अनुवाद झाल्याच्या नंतर त्या स्वयंपाकाचं प्रसादात रूपांतर होईल आणि मग तो प्रसाद आपल्याला सेवन करण्याकरता मिळणार आहे. तसे काल्याचे प्रकार अनेक सांगितलेले आहेत. 3 प्रकारचा काला आपण त्या ठिकाणी पाहता येईल. जास्त विस्तार करत नाही. 3 प्रकारचा काला आहे. एक काला आहे त्या ठिकाणी दही भाताचा काला, बरोबर की नाही. दही भाताचा काला त्याकरता तुकोबाराय म्हणतात उपजून या पुढते येऊ आणि काला खाऊ दही भात. हा एक दही भाताचा काला. दुसरा काला आहे. दुसरा काला कोणता आहे जीव शिव ऐक्याचा काला आहे. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. पण अज्ञान वशात त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जीव दशेला प्राप्त होतो. आणि तो जीव दशेला प्राप्त न राहण्याकरता त्यानं मनुष्य योनी जर प्राप्त झाली असेल तर नरदेह नदी हाल लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे. देव होता येतं, संत होता येतं. ज्या अर्थी देव होता येतं त्या अर्थी त्याच्या जीवनामध्ये काला प्राप्त झाला. आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. हा जीव शिव ऐक्याचा काला आहे. 2 काले ऐकले आपण. तिसरा काला आहे महाराज जो की आपण आता करत आहोत. संत महात्मे सांगतात की हरिनामाचा खिचडी काला दाता धने प्रेमे मोहिला धने प्रेमे मोहिला धने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला धने प्रेमे मोहिला धने प्रेमे मोहिला धने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला धने हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला धने हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला धने प्रेमे मोहिला धने प्रेमे मोहिला धने. हरिनामाचा खिचडी काला आहे आणि तो भगवान परमात्मा आपल्याला प्रेम देणार आहे. मग नेमकं चरित्र वर्णन करायचं. कोणतं चरित्र वर्णन करायचं. हरिनामाचा खिचडी काला खायचा आहे.
देव शिव ऐक्य आपलं जीवन देवाला समर्पित नवे नवे देव स्वरूप होण्याकरता तो काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता आपण कोणतं चरित्र वर्णन करावं तर केले देवे गोकुळी. तिकडं मथुरेत झालेलं नाही सांगायचं बरं. देव का अवताराला आला आणि देव कोणी आणून घातला आणि मग कसा उत्सव आहे की नाही, तो उत्सव आपण गोकुळात करूया. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आला. जन्माचे ही कारण सांगितलेली आहेत. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुलसीदास महाराज म्हणतात जब जब होई धर्म की हानि बाढ़ ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. 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 क्या बात तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरा ही कृपा निधि सचल पीरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. जय जय राम. ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते अधर्म वाढला जातो, स्वैराचार व्यभिचार अनाचार हा वाढला जातो, त्यावेळेला भगवान परमात्मा निश्चित येत असतो. महाराज तो भगवान परमात्मा येत असतो. मात्र त्याकरता आपल्याला ही भक्त होऊन त्याला हाका मारावी लागेल. आपण जर भक्तच नाही झालो तर तो हाक मारल्याच्या नंतर महाराज घरचे येत नाहीत. विठ्ठल आपण भक्त झालो तर तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज एरवी कोणाला हाताला धरत नाही. महाराज एरवी कोणालाच हाताला धरत नाही. अंगाला आला ताप देवा तू माझा, बोला बोला, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप देवा मी तुझ्या पाठ. हे तुमच्या सगळं आहे की देवाच्या बापाचा बाप होतो महाराज. काय गरज आहे, देवानी सगळं दिलेलं आहे. देवानी सगळं दिलं मग त्याच्याकरता काहीतरी खर्च कर, त्याच्याकरता अन्नदान कर, काहीतरी गावामध्ये पारायण चालू असेल दान धर्म कर, पैसे असतील भरपूर तर नोटाला नोट नोटाला नोट नोटाला नोट किडून जाते. नाही तर मग मेरे भाई और बहनों रात के 8 बजे है 500 और 1000 की बंद झाले ना, अभी 2000 की भी बंद होने वाली है. हे सगळं जातं महाराज. त्याच्यामुळे असं म्हणतात जुने लोक, उपसा चालू राहिला की नितळ पाणी होत. तसंच नाही, नवीन काही पाख्या जोडल्या जातात. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्तासाठी येत असतो. मात्र आपण त्याचं चिंतन करायचं. तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आलेला आहे, आनंद घेतलेला आहे. आनंद तो भगवान परमात्मा भक्ता करता येतोच हे सांगत होतो मी तुम्हाला. तो आलेला आहे आणि येऊन भक्तानं आनंद घेतला. गुढ्या तोरणे करती कथा गाणे गाती गाणे. त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होऊ लागला महाराज. मग गवळण झाला यशोदेला, गवळण सांगती गवळण झाला यशोदेला. गवळण एक भावी एक पुढे एक वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे एक वावी सृष्ट पुढे. एक भावी एक पुढे एक वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे एक वावी सृष्ट पुढे. गवळण 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 झाला यशोदेला. गवळण सांगती गवळण
भगवान परमात्मा जन्माला आलेला आहे. मग सगळे देवाच्या दर्शनाकरता येऊ लागली आणि देवाला पाहिल्याच्या नंतर पाहिला आनंदाचा आनंद तेने वेदिले पण असा तो भगवान परमात्मा जन्माला आला. हळूहळू वाढू लागला त्या ठिकाणी रांगू लागला बोलू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी बांधिती चरणी देती का राहणी यशोदे साजनी दहीदूत भक्षुने तमाल निले नवल केले साजनी कृष्ण आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा रांगतानाच फड्या करायला लागला महाराज. छोटी मुलगी आहे बाबा ही रडती ओरडती हे सगळं इकडलं तिकडं ओढती हे सगळं फेकीती कपडे लत्ते पांगीती घरात मायच्या स्मेल ते लई फोडे ती फोडू दे. लहान बाळानं जर घरामध्ये त्या ठिकाणी धिंगाणा नाही केला, लहान बाळानं जर आरडाओरडा नाही केला, लहान बाळानं नको त्या गोष्टी जर नाही मागितल्या तर त्याला लहान कोण म्हणत. बच्चा होता है ना, बच्चा होता है लेकिन सच्चा होता है. बच्चा होता है आदमी बच्चा नहीं हो सकता. बालपण ते बालपण असतं महाराज. एकदा तरुण झाल्यावर आपल्याला कोण म्हणत ये बाळा ये पप्पी दे पप्पी. खोबळ झाला आता तो तोंडातून कोण पप्पी घेतय आता. लहान बाळाचं पप्पी घेतं त्याला कडेवर घेतं. बाळा तुला बाहेर नेऊ का गाडीवर फिरून आणतं. आता खोबळ्याच्या वाट्या झाल्या कोण गाडीवर फिरायला नेतय. कोणी फिरायला नेत नाही महाराज. म्हणून लहानपण असलं पाहिजे. संत महात्मे सांगतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा. लहानपण महाराज बालपणामध्ये खेळू लागले बागडू लागले रांगू लागले आणि रांगता त्या ठिकाणी चोऱ्याही करू लागले महाराज. आणि शेजाऱ्याला त्रास देऊ लागले, घरात आईला त्रास देऊ लागले, बाबाला त्रास देऊ लागले, सगळ्यांना त्रास देऊ लागले. आता लहानचे मोठे झालेले आहेत महाराज. 5 वर्षाचे माझे बाळ माझ्या खेडे तुम्ही लटकत घेता आळगे फुलत गावच्या नारी तुम्ही लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी तुम्ही लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी तुम्ही लपुनियाचा भवरागे आळगेताचा रंग धरा तुम्ही लपुनियाचा भवरागे आळगेताचा रंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी. असा तो भगवान परमात्मा खोड्या करू लागला. गवळणीला ही त्या ठिकाणी आई म्हणते माझा कृष्ण खोड्या करू शकत नाही. आई म्हणते माझा कृष्ण एवढा 5 वर्षाचा आहे तो तुमची कशी चोरी करेल. तुम्हीच त्याचा भवरा लपवला, तुम्हीच त्याची गुटी घेतली, तुम्हीच त्याचा कान धरता काय बोलता काय त्याला नाव ठुता काय उगाचच घेणं नाही देणं नाही. चड्डी खाली ओढता काय. लहान बाळाची चड्डी ओढतात ते घेणं नाही देणं नाही. म्हातारी खोडकर राहते लई हळू चिमटा घेतात म्हणजे पोरग लई आगाव. पोरग काय आगाव तू बी आगावच होता म्हणून ना तू आगाव झाला. विठ्ठल हळूहळू लीला करू लागला आणि त्या लीला त्या ठिकाणी गवळणी नेहमी करता त्या लीला पाहण्याकरता येत होत्या आणि गाऱ्हाणे सांगण्याच्या माध्यमातून यायच्या आणि यशोदेला सांगायच्या तुझ्या कृष्णानं आमच्या घरी चोरी केली, आमचं दहीदूत खाल्लं. बरं खाल्लं तर खाल्लं त्यानं काय केलं माठ तर ठेवत ना जाळू नये नाव पावलेनी पार मागीला आधार बहुतांचा. परत ते दही दूध तूप लोणी कशात ठेवायचं. आम्ही खाल्लं तर ठीक आहे पण माठ कशाला फोडायचे. गवळणी सांगती गाऱ्हाणी गवळणी गाऱ्हाणं सांगू लागल्या महाराज. असे अनेक गाऱ्हाणे त्या ठिकाणी. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत
गळ्यामध्ये हात घालीत हे ग बाई आम्हासी पहावे ना यशोदे बाळ तुझा ताना गोठवरी सोजू गाना यशोदे बाळ तुझा गाना गोठवरी सोसू गाना यशोदे बाळ तुझा गाना गोठवरी सोसू गाना यशोदे बाळ तुझा गाना गोठवरी सोसू गाना अगं आला तर आला माझ्या सुनेच्या गळ्यामध्ये हात टाकला गळ्यामध्ये हात टाकला आणि मुका घेतला अगं चांगले लक्षण आहेत काय चांगले लक्षण आहेत का अगं हे पाहवत नाही ग यशोदे काय शिकवण दिली काय शिकवलं काय तू काय संस्कार दिले आई वडिलांचं कर्तव्य असतं की नाही मुलांना संस्कार देणं आपण तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील गावगाव महाराज असे टाळकरी आता तुम्हाला नाव नाही ठेवी तुम्ही बी लहानपणापासूनच भजन केले पण मग एक दोन तीन हे टाळकरी झाले महाराज हे संस्कार आहे हे संस्कार तुम्ही दिले म्हणून हे आज मुलं उभी राहिलेले महाराज तुम्ही बाकीच्या काहीही गोष्टी त्यांच्याकरता कमवून ठेवा त्यांना जर संस्कार नसतील तर ते तुम्हाला कुठे भेटतील मित्र व नव्यामध्ये कुठं आहे का श्रीरामपूर नेवासा रोडला गारो आहे एखादा तो म्हणून काय करू आता एक दुजे केली होतं पण आता नाही मिळत खायला चल मग बसू दुःख अडवायला दुःख अडवायला कोण राहत दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र व नव्यामध्ये गारव्या सारखा तो म्हणतो वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकू देणार नाही फक्त पैसे जवळ ठेव वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र व नव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे चांगले माणसं जोडले पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे इतरांना आपल्याकडून त्रास होऊ नये याकरता आपल्या जीवनामध्ये संस्कार आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून ते लेकरांना बाळपणापासूनच द्यावं लागत असतं मग ते मोठं झाल्यावर काहीतरी विशेष होतात आणि मग ते विशेष झाल्याच्या नंतर गावातही काहीतरी विशेष करतात घराकरता देशाकरता धर्माकरता काहीतरी विशेष केल्याशिवाय राहत नाहीत म्हणून संस्कार असणे गरजेचे आहे अगं यशोदे अगं काय संस्कार दिले ग तू तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीशी गाठ बांधून गाठ बाई कुणाची सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना कोटवरी सोसू धिंगाना अगं कालच ब्युटी पार्लरला गेले होते केस कापून आले होते जरा आपरे केले होते आणि तो माझा नवरा त्याची हाईट कमी त्यात मी आणखी वेणी कापली नेवाशाला गेलते पार्लरला आणि त्याची गाठ बांधली आणि तो झाला आपरा आणि मी इथपर्यंत येण्याकरता किती हाल झाले बरं ती गाठही कुणाला सुटाना नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती आपो न शोषयती मारुता कशानं ती तुटाना कशानं ती सुटाना पेटना काय करावं असं जर असेल तर आम्ही आमचं काय करतो सोडून जातो कशाला राहावं इथं तर प्रेमच मिळत नसेल आनंदच नसेल आमचं तर आम्हाला आनंद घेऊ द्या ना आमच्याही आनंदात तुम्ही काय करता तुम्ही काय म्हणले
ऐका ऐका असे गारहाणे सांगितल्याच्या नंतर एक दिवस यशोदेला त्याची प्रचिती आली. आणि यशोदेला प्रचिती आली आणि यशोदेनं सांगितलं, अरे खरंय ग, गावात तुझ्याविषयी जो बोभाटा आहे ना तो खराय, लोक काय खोटं बोलत. यशोदेला कळालं आणि यशोदेनं सांगितलं, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. काय शाळा होती, असा हात लागला की इकडं मग काय करायचे, जा LKG UKG अप्पर KG लोअर KG तर होतं काय असं, 4 गाया 4 म्हशी 4 शेळ्या 4 मेंढ्या बस होत्या ना, 4 वावर मोकळे होते तवा. आणि महाराज जा म्हणे आता या शाळेत तुम्ही. वनाला काढून दिले. मग वैज्या पेंद्या वाकड्या सुदाम्या हे सगळे गोळा केले महाराज, हे मित्र सगळे गोळा केले आणि त्यांनाही सांगितलं, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटोस मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटोस मेरो मदन गोपाल. छोट्या छोट्या गाया घेतल्या, छोटे छोटे वासर घेतले महाराज गेले. महाराज हे सगळे वैद्या वाकड्या पेंड्या सुदाम्या हे सगळे त्याच्या गाया घेऊन गेले. त्या कबऱ्या बांड्या नव्हत्या, पहिल्या गावरान होते, ते घेऊन गेले महाराज. मात्र हा खोडकर हा घरातल्यालाही चांगला नव्हता, हा गावातल्यालाही चांगला नव्हता. ज्यांच्या सोबत राहत होता त्यांच्या सोबतही असे काही राहते महाराज, ते कुठंच चांगले नसते. पण काहीतरी त्यांच्याकडे धन राहतं, संपत्ती राहते, काहीतरी बळ राहतं एखादं. म्हणून माणसं काय करतात, जाऊ देव मस्त वाकडं आहे पण आता काय करतात, आहे की नाही, सोबत ठेवावं लागतं. बरं त्याच्यात गावातही कोणी लादी लागत नाही आणि बाहेरही कोणी नादलं. काही असे राहतात ना, दिसताना मस्त दिसते महाराज थाटामाटात, पण ते लय लय वाकडे लय आतल्या असे काही राहते असो. आणि मग हे वनात गेल्याच्या नंतर त्यानं गोपाळांनी विचार केला, हा काय धडाचा नाही, हा घरच्याला चांगला नाही, हा घरच्याचा झाला नाही, गावाचा झाला नाही, कोणाचाच झाला नाही, आपला काय व्हायचा, आहे का नाही. याच्यापेक्षा काय करू आपण, याला त्याला सांगू आम्ही याच्यात पुढं भुडकी आहे इकडे, पांढरीकडे चाललो भुरकीकडे चाललो असे नाव होते पहिले, मी वळीलेले आहेत गाया म्हणून मला ध्यानात आहे. विठ्ठल विठ्ठल. गोपाळांनी सांगितलं आम्ही इकडे चाललो, पुढं गाया चारायला नेवाशाकडे चाललो आणि गेले कुठं निंबरीकडं. हा असे असे कोडीची माणसं होते बरं का. आणि मग हा गेला इकडं, नंतर त्याला कळालं अरे इकडं तर कुठंच माग मुस लागा ना, माग दिसत नाही ना, माग दिसत नाही. मग माग फिरला, आता देवच तो चतुरा तो शिरोमणी. मग गेला इकडे महाराज, गेला इकडे तर यांचं चाललं होतं, गाया चरत होत्या आणि यांनी आता मोकळा वेळ होता म्हणे आता आपण काय करू, खेळ सुरू करू, काहीतरी खेळू. आणि मग खेळ सुरू करायचा म्हटल्यावर खेळामध्ये 2 गट राहतात बरोबर. खेळ 2 गटाशिवाय होत नाही, 2 पार्ट्या लागतात, 2 गट लागतात बरोबर. एवढंच बाद झालं ना. आणि मग ते 2 विभाग तयार करायचे म्हटल्यावर मग गडी वाटून घ्यायचे ठरल्याच्या नंतर गडी वाटू लागले महाराज. सगळे गडी वाटपायचं काम चालू होतं. हा तेवढ्यात धावत पळत गाया सोडल्याने यांच्यापर्यंत आला. यांचं गडी वाटायचं काम चालू आहे. सोहम तो याकडं, शिवराज मायाकडं, आहे की नाही. हे सगळे वाटून घेतले महाराज यांनी. वाटायचं काम चालू होतं आणि तेवढ्यात भगवान परमात्मा धापा टाकत तिथपर्यंत आला. त्याच्या लक्षात आलं ज्या अर्थी यांनी आपल्याला अगोदरच इकडच तिकडे केलं, त्या अर्थी यांना आपल्या सोबत राहायचं नाही. देव मग म्हणू लागला अरे मला बी घ्या ना एखाद्या गटामध्ये आणि मला पण घ्या खेळामध्ये, मला खेळायचं असं म्हणू लागला. यांनी सांगितलं, पहिला तर बोबड्याच बोलला महाराज. बोबड्या काय म्हणला माहितीये का, लई वेळ लागत, तू आमच्यात काही खेळूच नको, मग तू आमच्यात नाही, तू त्यांच्यात खेळायचं तर खेळ. तिकडून मग एक गेंगण होतं, इकडं येऊच नको, तिकडं काय तिकडच खेळ तू, असे बोलू लागले महाराज.
आणि मग ते म्हणे आमच्याकडे तू काही येऊ नको, आमच्यात तू काय धडाचा नाही. बरं तू तर धडाचा नाही, तो गाया बी धडाच्या नाही बरं का. तो गाड्या तो काहीच धडाचं नाही. तो आई बाप, तू आई धडाची नाही, तो बाप धडाचा नाही, तो गाया धडाची नाही, तू तर तू धडाचा नाही. त्याच्यामुळं आम्ही ठरवलंय तुला काय करायचं, बाजूला टाकायचं. तू आमच्यात खेळू नको, तू आमच्यात येऊ नको. तू तुझ्या गाया पण काय कर, निवडून घे. सांगू लागले महाराज, कान्होबा 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 रे कान्होबा निवडे आपुली गोदने. कान्होबा रे कान्होबा निवडे आपुली गोदने. लागले कृष्णा, तुझ्या गाई बाजूला घे, कान्होबा निवडी आपुली गोधने. कृष्ण परमात्मा म्हणतो का, अरे का काय म्हणतो, तुझ्या गाई चांगल्या नाहीत आणि तूही धडाचा नाही. आमच्यात गाई ओळतो, गाई ओळता ओळता कधीही ओळती हाणायला जात नाही. असे काही शहाणे राहतात. मी आहे ना, हे सांगतात भात वाढ, आमटी वाढ, भाकरी वाढ, तुला काय झालं हातात दिला वाढ, येऊ नको. अरे आम्हाला ओळत्या हाणायला पाठवतो आणि आमच्या शिदुऱ्या खातो. 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला 1 पुरी. आम्हा धाडिले वरल्या दोरी, आमची ठकावणी खाली शिदोरी. कान्होबा 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 रे कान्होबा निवडे आपुली गोदने. कान्होबा रे कान्होबा निवडे आपुली गोदने. आमच्या भाकरी खाल्ल्या, आमच्या चालू ठेवा, आमच्या भाकरी खाल्ल्या, आमच्या शिदुऱ्या खाल्ल्या, आम्ही काय खायचं, आम्ही काय खायचं. मला वळती हाणायला पाठवतो. अरे तुझ्या गाई ही धडाच्या नाही, वळती हाणायला गेलं तरी त्या नको त्याच्या मालाला पडल्याशिवाय तो बाबा काय लय धडायचा आहे का पलीकडला, त्याचा घास खाल्ल्याशिवाय राहत नाही. कान्होबा ओढाल तुझ्या गाई, होत्या नव्हत्या कडबा ठाई. कान्होबा ओढाल तुझ्या गाई, होत्या नवच्या कळबा बाई. तुझ्या आईला सांगायला गेलं, तुझ्याविषयी सांगायला गेलं, गाईचं बघितलं तर गाई ओढाळ आणि आईचं काय पाहायला आईच्या कोणताच पोरगा गुन्हेगार तिला सांगायला गेलो महाराज, कान्होबा ओढाळ तुझ्या गाई, होत्या नवच्या कळबा बाई. शिव्या देते तुझी आई, शिव्या देते तुझी आई. कान्होबा 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 रे कान्होबा निवडे आपुली गोदने. कान्होबा रे कान्होबा निवडे आपुली गोदने. आई निवडून घे, तुझी आई धरायची नाही. शिव्या देते तुझी आई, तुला काही कारण सांगायला गेलं तर बापही तुझा तसाच आहे. परियेची सारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझी घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. अगं म्हातारा बी धडाचा नाही, आई धडाची नाही, बाप धडाचा नाही, गाई धडाच्या नाही, तूही धडाचा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय आम्हाला खेळातही घ्यायचं नाही, तू आमच्या सोबत येऊ नको असं म्हटल्याच्या नंतर आता काही माणसं हुशार राहतात महाराज. त्यांना लक्षात आलं ना की आपल्याला आता कायतच घ्यायला, मग ते काय करतात, चुकलं मा आहे की नाही, एवढ्या वेळेस जाऊ द्या, पुट आतापासून नाही व्हायचं. परत घेतलं का परत जशी काशी करायची आहे की नाही. आणि मग काकुळती येऊ लागला महाराज त्या गोपाळांना, अरे मित्र, तुम्ही मित्र आहात माझे, आपण सोबत शाळेत येतो आहे की नाही. हा, आपण कोणते यार आहोत आहे की नाही. असं करू नका रे, मला तुमच्याशिवाय करमत नाही. आणि गया वया करू लागला महाराज. काकुलती काकुलती
तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे भगवान परमात्मा गोपाळांशी काकुलती येऊ लागला. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. क्षणभरच त्याला काय केलं होतं, बाजूला केलं होतं. अशा वेळेला तो भगवान परमात्मा सांगतो, अरे आपण काय आत्ताचे मित्र आहोत का, आपण लंगुटी यार आहोत, आपण बालपणापासून सोबत राहतो. असं का करता तुम्ही, मला का बाजूला लोटता, मला बाजूला लोटू नका. देव आहे तो, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे. मात्र मनुष्य रूपात आल्याच्या नंतर त्यालाही माणसासारखं वागावं लागतं. राम प्रभूंना काही करता आलं असतं महाराज, परंतु आपल्यासारखं त्यांनी वागून दाखवलं महाराज. भगवान परमात्मा काकुळती येतून सांगतो, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न हो गडी. आपण काय नवीन गडी आहोत का, आपण जुने गडी आहोत महाराज. अरे जुने मित्र राहते महाराज, सोबत राहिलेले राहतात, खेळलेले राहतात, सोबत काम केलेली राहतात. काही मित्र तुमच्या आमच्या सारखे राहतात की ज्यांनी सोबत त्या ठिकाणी परमार्थ केलेला राहतो, आयुष्यभर परमार्थ केला, गावातला परमार्थ जोपासला, असे काही सोबतचे मित्र असतात. तसाच तो भगवान परमात्मा त्या गोपाळांचा अनेक जन्मापासूनचा, कारण प्रमाण आहे ते, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. ज्या ज्या अवतारामध्ये भगवान परमात्मा इथे आला त्या त्या अवतारामध्ये आम्ही तुझ्या सोबत होतो. मग आम्ही काय नवीन गडी आहोत का, आम्हाला बाजूला करू नको. तुमची मज लागली सवे ठाईचे नवे न हो गडी. एरवी अनिक बोलावी ती फार थोर बहुन आवडती महाराज. योगी आहेत, जपी आहेत, तपी आहेत, संन्यासी आहेत महाराज. योगी या दुर्लभ, योग्यांनाही दुर्लभ असणारा मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबत खेळतो काय, तुमच्या सोबत राहतो काय, तुमच्या सोबत त्या ठिकाणी जेवतो काय, अशा सगळ्या क्रिया मी तुमच्या सोबत करतो आणि तुम्ही मला बाजूला करता. एरवी योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात. अरे शरीराची हानी होते का काय याचाही विचार करत नाही. एवढे मोठमोठले आहेत तरी मी त्यांच्या स्वप्नातही जात नाही. स्वप्नात म्हणतो मी, आणि तुमच्या समोर साक्षात उभा आहे. अनेक बोलावी ती फार थोर बहुन आवडती. हे सगळं का होतं, तर भाविकांची आवडी मोठी, भाविके त्यांची आवडी मोठी. तुका म्हणे मिठी घाली जीवे देवाला भाविक आवडतात. भोळे भाविक हे जुनाट चांगले. एखादा परमार्थ करणारा माणूस असतो, माणसं म्हणतात येड येते, पण ती येड येडा बनके पेडा खाताय. आणि आपण शहाणे काय करतो, आपल्याला लईच काही कळत असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टीकडे आपण खरं लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि एखादा येडा असतो महाराज, तो क्रांती करून जातो. गावामध्ये असं काहीतरी ऐतिहासिक काम करतो. माणसं ज्याला वेडा वेडा म्हणत होते ना, असं म्हणतात की वेडेच काहीतरी क्रांती करू शकते. गेले महाराज, काही ध्येय वेडे होऊन गेले, देशासाठी वेडे झाले. आजही आपण त्यांचे नावं घेतो, त्यांचे फोटो लावतो. काही
धर्माकरता वेडे झाले महाराज. असे धर्म वेडे झाले की धर्माकरता त्यांनी प्राणाचंही बलिदान दिलं. आपण ऐकतो ना, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सरदार त्यागिला सुखे संसार. हो ज्योती समजीवन जगले जे देशासाठी, हे ध्येय वेडे झाले महाराज. म्हणून वेड व्हावं. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा या न्यायानं. असा भोळा भक्त देवाला आवडतो महाराज, देवाला आवडतो. म्हणून आपण भोळ राहावं, पारमार्थामध्ये आपण शहाणं राहावं. आणि पारमार्थामध्ये शहाणं झालं आणि व्यवहारात भोळ राहिलं की देवाच्या आवडीचं होतं. आणि आपण व्यवहारामध्ये शहाणे होतो, आहे की नाही? उलट झालं का? उलट झालं ना? सोयीचं करून घ्या मग आता तुम्ही. ऐका, भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. आता देवानं काय केलं? त्या भक्तांना आलिंगनच दिलं महाराज. देवानं सांगितलं मी तुम्हाला सोडणार नाही. बघा तुम्ही एखाद्या मित्राला आलिंगन घाला, त्याला म्हणा तो हा राग शांत झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. मिठी सोडता येते का? मिठी जर घातली तर ज्यानं मिठी घातली त्यानं जर ठरवलं तरच सुटता येतंय, नाही तर मिठी सोडता येत नाही. म्हणून देवानं त्या भक्तांना असणारी मिठी घातली महाराज. असा असणारा देव भक्ताचा अंकित आहे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि तो भक्तांकरता त्या ठिकाणी अव्याहात त्या ठिकाणी उपस्थित राहतो. असं भक्तवत्सल असणारा त्यांच्याकरता वेडा होतो. भक्त जीवाहुनी आवडती आणि सकळ ही प्रीती त्यांचे ठाई. देवाला भक्त जीवापेक्षाही प्रिय आहे, जसं तेही प्राणा परवते आवडती मज निरोते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. आणि मग त्या गोपाळानं सांगितलं, अगं अरे जाऊ दे, तुझी चेष्टा केली, चल तुझ्याशिवाय आमचा खेळ कसा रंगणार आहे. आणि मग महाराज गायी चरायला सोडलेले आहेत आणि खेळ रंगला. महाराज खेळ खेळू लागले. मग खोडी कानोबा खेळ गाऊ जाऊन कोरडी. तब 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 गडी आला डावलीला झोडून गेला गुड घावा गुल, गेला गुड घावा गुल. किती करशील रे कुरघोडी, किती करशील रे कुरघोडी कानोबा. खेळ सारखं भरपूर आहे. देवाचं चरित्र शेष शिनला झाल्या दिसहस्र जीवा. तिथं शेष त्या ठिकाणी अपुरा पडला ना. आपण काय देवाचं चरित्र वर्णन करणार आहोत. जेवढं झालं तेवढं यथामती यथा अवकाश या ठिकाणी अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.